नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीची मुख्य केंद्रे कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे आणि मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 10वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. यावेळेस संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवनगौरव साहित्य भूषण पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक देवीदास रामभाऊ बांगर विद्याभूषण पुरस्कार, आशा प्रकाश पाटील तर समाजभूषण पुरस्कार सुहास रमेशचंद्र चौधरी यांना देण्यात आला. यावेळी स्मिता अजमेरा, शशिकांत भदाने, सिद्धार्थ कुलकर्णी, योगेश रोकडे, राजेश सोनार यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. तेव्हा उभा राहिला मोठा प्रश्न, मै बडा असं म्हणत पुराणाने मांडली स्वतःची बाजू. मै बडा असं म्हणत पुराणाने मांडली स्वतःची बाजू. पण उलट तपासणी होताच न्यायाचा हळू लागत तराजू. पण उलट तपासणी होताच न्यायाचा हळू लागला तराजू. दंगलीची फाईल उघडतात पुराणाला फुटला घाम. दंगलीची फाईल उघडताच पुराणाला फुटला घाम. ती का आपल्या मनामध्ये आठवू लागली राम. ती का आपल्या मनामध्ये आठवू लागली राम. अनुयायांचा विषय निघता सारे मोडू लागली बोट. अनुयायांचा विषय निघता सारे मोडू लागली मोठ. म्हणाले आमच्यावर हात ठेवून ते खुशाल बोलतात छोट. म्हणजे तुम्ही नाही. संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक. संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक. पुढील ठोस नेण्यासाठी त्यांनी दिली पुढची तारीख. पुढील ठोस नेण्यासाठी त्यांनी दिली पुढची तारीख. शेवटी भांडणात धर्मग्रंथांच्या बघता बघता वेळ संपली. शेवटी भांडणात धर्मग्रंथांच्या बघता बघता वेळ संपली. परत सर्व धर्माची माणसे न्याय मागायला कोर्टात आली. परत सर्व धर्माची माणसे न्याय मागायला कोर्टात आली. न्यायाधीश बसले खुर्चीवर आणि सुरू झाले खटले. न्यायाधीश बसले खुर्चीवर आणि सुरू झाले खटले. पण आपल्यापेक्षा संविधान मोठे हे सर्व धर्मग्रंथांना पटले. पण आपल्यापेक्षा संविधान मोठे हे सर्व धर्मग्रंथांना पटले. आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आता ज्याला साहित्यिकचं स सुद्धा समजत नाही त्याच्या हाताने आज एक ग्रंथाने पुरस्कार देण्यात आले. खोटं बोलणार नाही, मला काहीच समजत नाही. परंतु एवढं समजतं का आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांच्या बुद्धिमत्तेमुळंच या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जी चालना मिळते आणि ज्या मराठी भाषेचं आपण सर्वजण महाराष्ट्रात असा एकही कानाकोपरा नाही का जिथं आपण मराठी बोलत नाही. या भाषेला अभिजात जो दर्जा मिळाला आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे. अतिशय कमी वेळात या ठिकाणी आणि कमी जागेत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला. आणि खरं तर मी आमच्या वैली साहेबांचं आभार व्यक्त करेन. कारण की मी जेव्हा वरती येत होतो तुम्हाला डॉक्टर साहेब सांगत होते का त्यांनी फार मदत केलेली. तर खऱ्या अर्थाने त्यांचंही मनापासून आभार व्यक्त केलेच पाहिजे. मी आता आमच्या काकूच्या म्हणजे त्यांच्या आई श्रीचे एक पुस्तक वाचत होतो. तर अतिशय सुंदर काही कविता त्याच्यात मी वाचल्या. बाकी असतील मला माहीत नाही, मी बघितलेली फक्त त्यांची ती पुस्तक वाचत होतो. 1-2 ओळी वाचल्या. तर खरंच किती विचार करून लिहावं लागतं. प्रत्येक शब्दाला दुसरा शब्द कसा जोडला जातो आणि त्याचं शेवट कसं झालं पाहिजे हे खऱ्या अर्थाने विचार
हे साधारण माणसाचं काम नाही आहे. हे खरोखर विचार करून या गोष्टी लिहावे लागतात. बोलायला सर्व गोष्टी सोप्या असतात, परंतु जेव्हा हातात पेन आणि कागद येतं तेव्हा ते डोकं चालत नाही. या सर्व गोष्टींना फार विचार करावा लागत असेल. नाही तर आपल्या डोक्यात मोबाईल वाजला, व्हॉट्सअप वाजलं, ते कुठे डोकं जातं. परंतु खरंच फार अभिमान आहे. आणि त्यातल्या त्यात पुणा, सोलापूर, कराड, पुणे बोलू ना, बुलढाणा अशा ठिकाणाहून सर्वजण आले या धुळे नगरीत. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही वाटते का माझ्या शहरातील नागरिकांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कार मिळाला. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आत्ताच आपण एक 5-6 दिवसापूर्वी एक स्पर्धा घेतली होती शाहू महाराज नाट्यगृहामध्ये. अनुभव उत्सव ज्यांचं नेमका बुक मध्ये नाव आलेलं आहे, पारिजात चव्हाण आणि जगदीश दादा देवपूरकर यांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती. अनुभव महोत्सव म्हणून माझ्याच नावाने ती स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती. अतिशय सुंदर अशी ती स्पर्धा झाली. डॉक्टर साहेब त्या स्पर्धेत 91 इयर्सचे बुजुर्ग यांनी सुद्धा तबला वाजवला. अतिशय चांगली अशी ती स्पर्धा झाली. महिला दिवस या दिवशी सुद्धा आपण काय म्हणतो त्याला आपण कवींचं संमेलन, कवी संमेलन हे सुद्धा आपण धुळ्यात आयोजित करतो. आणि पूर्ण आपल्या या भारतातले चांगले चांगले कवी त्या ठिकाणी आपण बोलवणार. एक 10 कवी या शहरात आपण बोलवतोय महिला दिवसच्या दिवशी 8 तारखेला, 8 मार्चला. तर माझी सर्वांना विनंती असेल का आपण सर्वांनी उपस्थित राहावं. पण माझी ही पण इच्छा आहे का त्यांना तोडीस तोड देण्यासाठी आपले धुळे शहरातील जे चांगल्यात चांगले कवी असतील त्यांनीही तिथं आपण त्यांचाही सहभाग करून घेऊ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.